हॅलो फ्रेंड्स, नो एव्हरीथिंग या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून मी हार्दिक स्वागत करते। आजचा आपला विषय चेहऱ्यावरील वांग 100% कमी करण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत साधा सोपा एक घरगुती उपाय करून दाखवणार आहे। त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील जो वांग आहे, जे काळे डाग आहेत, वांगाचे पॅचेस आहेत, ते कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे। वांग येण्याचे अनेक कारण असू शकतात। जर आपण योग्य प्रकारे आहार घेतला नाही तरी देखील आपल्या चेहऱ्यावरती वांग येऊ शकतो। तसेच आपल्या शरीरामधील हार्मोन्स अनबॅलन्स झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती हे डाग पडत असतात। विशेषतः महिलांमध्ये हे जास्त प्रमाणामध्ये आढळून येत असते। जर महिलांनी प्रेग्नन्सीमध्ये आपल्या त्वचेची, आपल्या चेहऱ्याची जर चांगल्या प्रकारे निगा नसेल ठेवली तरी देखील आपल्या चेहऱ्यावरती हे डाग पडत असतात। तसेच व्यवस्थितपणे तुम्ही आहाराकडे लक्ष जरी नाही दिलं तरी आपल्या चेहऱ्यावरती हे डाग पडू शकतात। तर हे घालवण्यासाठी मी तुम्हाला एक अत्यंत साधा सोपा तुम्हाला उपाय सांगणार आहे। याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील 100% वांग जाण्यास नक्कीच मदत होणार आहे। तर त्या उपायासाठी कोणकोणते साहित्य लागते त्याची आपण सुरुवातीला ओळख करून घेऊया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा मी मध घेतलेला आहे आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे लिंबू। या दोन घटकांच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावरील जे डाग पॅचेस आहेत, जे काळे डाग पडलेले आहेत, वांगाचे म्हणा, पिंपल्सचे जरी डाग असतील तरी ते देखील जाण्यास नक्कीच मदत होणार आहे। मुरूम असेल, या सर्व समस्यांवरती हात पुरून उरणारा एक अत्यंत साधा सोपा तोडगा आहे। आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे आपल्याला लागणार आहे हळद। हळद आणि लिंबू यामध्ये आपल्या चेहऱ्यावरील जे काळे डाग आहेत ते जाण्यास नक्कीच मदत होत असते। लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जे डेड सेल्स आहेत, ज्या आपल्या चेहऱ्यावरती जी तो घाण आहे, डर्ट आहे, ती निघण्यास मदत होते आणि हळदीमुळे आपल्या चेहऱ्याला एक वेगळा ग्लो येत असतो, निखार येत असतो। चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी एक रिकामा बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा मध घेणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी 1 चमचा मध घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 2-3 थेंब लिंबाचा रस ऍड करायचा आहे, थोड्या प्रमाणामध्ये करायचा आहे। मी 3 थेंब ऍड केलेले आहेत आणि तिसरा जो घटक आहे हळद, ही थोड्याशा प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये ऍड करायची आहे आणि ह्या तिघांचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता या मिश्रणाची कन्सिस्टन्सी। हा जो लेप तयार झालेला आहे तो लेप आपल्या चेहऱ्यावरती, ज्या ठिकाणी तुम्हाला हा वांग आलेला असेल, नाकावरती किंवा गालावरती, नाकावरती आणि गालावरती वांग येण्याचे प्रमाण जास्त आहे, तर हा लेप लावायचा आहे आपण रात्री झोपण्यापूर्वी। हा लेप आपल्या चेहऱ्यावरती रात्रभर तसाच ठेवायचा आहे आणि सकाळी थंड पाण्याने आपला चेहरा वॉश करायचा आहे। परंतु तुम्ही हा उपाय कंटिन्यू 1 आठवडा करायचा आहे। 1 आठवडा केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती जो वांग आहे, जे काळे डाग आहेत, ते 100% नाहीसे होणार आहेत। मित्रांनो, परंतु हा उपाय केल्यानंतर तुम्ही उन्हाच्या संपर्कामध्ये जास्त प्रमाणामध्ये जायचं नाही। 100% रिझल्ट हवा असेल तर तुम्ही उन्हामध्ये जाणं अवश्य टाळा। तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा। तसेच नो एव्हरीथिंग हा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह लवकरच येत आहोत। तोपर्यंत धन्यवाद।